आज आपण खेड तालुक्यातील अवदर या गावात CRA फळबाग लागवड तंत्रज्ञान याविषयी श्री विठ्ठल गणपत मेदगे यांच्या प्रक्षेत्रावर CRA टेक्निकचा फळबाग लागवडीमध्ये कसा वापर करता येईल याबद्दल डेमो घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. CRA म्हणजे काय? क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, हवामान अनुकूल तंत्रज्ञान. तर याच्यामध्ये आपण झाडांची वाढ कशी होईल तर याच्यासाठी आपण एक टेक्निक राबवली गेलेली आहे. तर त्या आपण पाहणार आहोत आज. तर त्यासाठी आपल्याला 2 फूट रुंद, 2 फूट लांब आणि 2 फूट खोल असा खड्डा घेऊन त्यासाठी आपल्याला साहित्य जे लागणार आहे त्याच्यामध्ये PVC पाईप लागतील, 4 शेणखत, थोडीशी वाळू आणि माती, सिंगल सुपर फॉस्फेट. तर हे असं आपल्याला साहित्य लागणार आहे. तर ते आता आपण टेक्निक सुरुवात करूया. हवामान अनुकूल जे तंत्रज्ञान आहे, आपण हे फळबागेमध्ये मोठ्या प्रमाणाचा फायदा होतो आणि ह्याचे जनक डॉक्टर सत्यगोपाल सिंग हे आहेत. यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. तर यामुळे आवर्षण प्रवण भागामध्ये याचं चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होतो आणि हे तंत्रज्ञान फळबागेसाठी मोठ्या प्रमाणात चांगलं उपयोगी आपल्याला दिसत आहे. तर आपल्याला हे कसं राबवायचं या संदर्भात आपण इथं आता माहिती घेऊया. 4 कोपऱ्यावर आपण 4 जे PVCचे पाईप आहेत हे उभे करून त्यामध्ये 1/4 शेणखत, गांडूळ खत, त्याच पद्धतीने राहिलेला जो भाग आहे 75% हा वाळूने भरणार आहोत. तर जेणेकरून पावसाचं पडणारं पाणी किंवा आपण जे सिंचनाद्वारे देणारं पाणी आहे हे थेट मुळाशी उपलब्ध होऊन त्याचा फायदा हा झाडाला होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला झाडाची जोमदार वाढ होणार आहे. CRA तंत्रज्ञान म्हणजे काय आणि त्याचे फायदे हे आपण आता समजून घेतलेले आहेत. आता ॲक्च्युअल फील्डमध्ये आपल्या शेतामध्ये CRA तंत्रज्ञान कसं वापरायचं हे पाहूया. आपण 2 बाय 2 फुटाचा जो खड्डा घेतलेला आहे तर त्याच्या 4ही बाजूला एक 3 इंच जाडीचे आपण पाईप इथं उभा केलेले आहेत. माती, शेणखत टाका, शेणखत सगळं शेणखत, त्यानंतर माती, ही माती वर राहतात ही खाली ती पण तशीच 1/3 भरून घ्यायची. तर आपण खड्डा भरत असताना त्याच्यामध्ये शेणखत टाकलेलं आहे, त्याच्यानंतर रासायनिक खत टाकलेलं आहे आणि आपल्या ह्या भागामध्ये या जमिनीमध्ये वाळवीचं प्रमाण असल्यामुळे तर आपण क्लोरीपायरिफॉस ही पावडरचा पण याच्यामध्ये वापर करणार आहोत जेणेकरून वाळवीचा उपद्रव आपल्याला कमी व्हावा. पण यामध्ये शेणखत भरलेलं आहे 25% आणि राहिलेले 1.5 फूट आहे. 2 फुटामधला अर्धा फूट हे आपण शेणखत भरलेलं आहे आणि 1.5 फुटामध्ये आपण ही वाळू भरत आहोत. आता इथं झाडाची आपल्या झाडाची केशर कलमाची लागवड करणार आहोत. तर हे करत असताना ही पिशवी आपण हे कट करून घ्यायची. कट करत असताना कुठल्या प्रकारे मुळाला किंवा झाडाला इजा होता कामा नये हे आपण त्यामध्ये लक्ष ठेवायचं आहे. आणि आपण जे पृष्ठभागापासून आहे साधारण अर्धा फुटाच्या लेवलला जेणेकरून हा आपला जॉईंट जो आहे हा याच्यावर आला पाहिजे, मातीमध्ये गाडला गेला नाही पाहिजे. हा कलमाचा जॉईंट आहे, कारण येथे जर मातीमध्ये गाडला गेला तर आपल्याला हे याच्यात पाणी जाऊन हे कलम सडण्याची शक्यता असतं. त्यामुळे हा जॉईंट आपला जमिनीचा वर राहील याची दक्षता घ्यायची. त्यानंतर ह्या जॉईंटच्या खाली इथून जर काही फुटवे आले तर हे आपण काढून घ्यायचे आहेत. लागवड केल्यानंतर साईडने थोडासा प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ते कलम आपलं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आणि जास्त प्रेस आपलं ती पोकळ जी माती आहे ही राहणार नाही म्हणून हे चांगलं प्रेस करून घ्यायचं 4ही बाजूनी. आणि त्यानंतर हे जे पाईप आहेत ते आपण हळूहळू थोडे हलवून काढणार आहोत. तर आपण 4 पाईप आता यामध्ये शेणखत आणि वाळू भरून आपण ते काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले आता 4 याच्यामध्ये छिद्र तयार झालेले आहेत. आणि याचा फायदा आपल्याला एवढाच होतो की ज्यावेळेस आपण पावसाचं पाणी असेल किंवा आपण सिंचनाने ज्यावेळेस पाणी देऊ त्यावेळेस पाणी थेट ह्या झाडाच्या मुळाशी उपलब्ध होतं. झाडांना लागणारे अन्नद्रव्य ही
जास्त प्रमाणात कशी भेटतील आणि पाण्याची पण त्याच ठिकाणी टंचाई दूर होईल या पद्धतीने ह्या CRA पद्धतीचा फायदा असल्याचे ह्याच ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे. नवीन कृषी तंत्रज्ञान माहीत करून घेण्यासाठी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.